स्टुडंटची एंट्री झालेली आहे इथं. डायलॉग राईट अ डायलॉग बिटवीन हेडमास्टर अँड student who has lost his her bicycle from school campus. Write minimum 3 meaningful exchanges. एक्सचेंज करायचे आपल्याला 3 बदल पाहिजे त्यामध्ये. किती बदल पाहिजेत? 3 बदल पाहिजे. आता स्टुडंट सुरुवातीला आलेला आहे. दोघा काय झालेलं आहे? स्टुडंटची सायकल हरवलेली आहे. मग पहिल्यांदा आपण काय घेऊया? स्टुडंट घेऊया. स्टुडंट काय म्हणणार जरा सांगा मला. हा बरोबर आहे. गुड मॉर्निंग सर, मे आय कम इन असं घ्या. गुड मॉर्निंग लिहून घ्या माझ्या बरोबर. गुड मॉर्निंग सर, मे आय कम इन क्वेश्चन मार्क. झालं. पुढे घ्या आता. मग हेडमास्टर काय म्हणणार जरा सांगा मला. हेडमास्टरचं घ्या. हेडमास्टर म्हणणार गुड मॉर्निंग, येस प्लीज कम इन. गुड मॉर्निंग, येस प्लीज कम इन. प्लीज कम इन. नंतर परत कोण येणार? स्टुडंट. स्टुडंट आता काय म्हणणार बघा. सर, आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम द स्कूल कॅम्पस. सर, आय हॅव, कुठला टेन्स आहे बघा इथं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलाय. लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. स्कूल कॅम्पस मधून माझी सायकल हरवलेली आहे. हेडमास्टर काय म्हणतात बघा आता. Oh, that's unfortunate. Did you lock it properly? Oh, that's unfortunate. Unfortunate. Did you lock it properly? हेडमास्टर सांगतात की हे अनफॉर्च्युनेट झालेलं आहे, चांगलं झालेलं नाही. तू व्यवस्थित लॉक केलतास का, असा क्वेश्चन विचारलेला आहे. पुढे काय होणार बघा आता. परत स्टुडंट म्हणतो येस सर. स्टुडंट काय म्हणतोय? येस सर. हो सर, मी ते व्यवस्थित लॉक केलं होतं. आय ऑलवेज लॉक इट विथ स्ट्रॉंग चेन लॉक. बघा याने चेनच लावलेले. येस सर, आय ऑलवेज लॉक इट प्रॉपरली. लॉक इट चेन लॉक. चेनची लॉक, चेन म्हणजे साखळी लावलेली आहे तो म्हणतोय मी. पुढं परत हेडमास्टर काय म्हणणार बघा आता. I see. Have you informed the security guard or any teacher yet? हेडमास्टर काय म्हणाले बघा. I see. ठीक आहे, मी पाहतो. Have you informed? Have you informed? informed. Informed security guard. Security guard
क्वेश्चन विचारलाय, क्वेश्चन मार्क द्या. स्टुडंट काय म्हणतो? स्टुडंट, यस यस, I told the guard at the gate. I told the guard at the gate. विद्यार्थी काय म्हणतो की हो मी सांगितलेलं आहे गार्डला, गेट जवळ जे गार्ड असतात त्यांना मी बोललेलो आहे. हेडमास्टर काय म्हणतात बघा. ओके, थँक्यू फॉर लेटिंग मी नो. ठीक आहे, थँक्यू, आभारी आहोत असं म्हटलेलं आहे. का? फॉर लेटिंग, मला सांगितल्याबद्दल. लेटिंग मी नो, लेटिंग मी नो. I will ask the security guard. मी सिक्युरिटी गार्डला सांगेन की पटकन काय करा, कॅमेरे बघा. टीम टू चेक द CCTV footage. CCTV footage from yesterday. कालपासून जे फुटेज आहे ते मी चेक करायला सांगेन. अँड टुडे, आणि आजचं सुद्धा. म्हणजे कालपासून आजपर्यंत सगळे फुटेज मी चेक करायला सांगेन. नंतर स्टुडंट काय म्हणतोय? आता इथं आपण स्टॉप करूया, पण पुढं काय वाढवत जायला काय गरज नाही. स्टुडंट काय म्हणणार? थँक्यू सर, थँक्यू फॉर युअर हेल्प. चला इथपर्यंत तुम्ही स्टॉप करू शकता. तो टेन्स महत्वाचा आहे. परत इथं कुठलं प्रश्न, एस नो टाईप क्वेश्चन बरेच आहेत बघा. एस नो टाईप तू व्यवस्थित लॉक केला होतास का? म्हणजे एस नो टाईप क्वेश्चन करत असताना डीड, वॉज, वेअर असे शब्द, हेल्पिंग वर्ब ते अगोदर घ्यावे लागतात आणि शेवटी काय करायला लागते? क्वेश्चन मार्क द्यायला लागते. इथे एक एस नो टाईप क्वेश्चन विचारलाय आणि कुठं इथं पण हॅव घेतलंय अगोदर. इथं पण एस नो टाईप क्वेश्चन विचारलाय, पण हा एस नो टाईप क्वेश्चन कुठल्या टेन्समध्ये आहे? प्रेझेंट परफेक्ट मध्ये. कुठल्या टेन्समध्ये? हॅव यू इन्फॉर्मड असं आहे बघा. आता हा जर क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचा असेल तर यू हॅव इन्फॉर्मड असे येणार. तुम्हाला एस नो टाईप क्वेश्चनचा काय करता आला, बदल करता आला पाहिजे. आणि कुठं क्वेश्चन विचारलाय बघा, इथं कुठलं टेन्स वापरलाय बघा? सिंपल फ्युचर टेन्स वापरलाय. अशा टेन्सचा तुम्हाला उपयोग होणार आहे इथं सुद्धा. आणि सुरुवात करत असताना जनरली विचारायचं कुठली वेळ आहे बघायचं. गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग म्हणायचं, सकाळ असेल तर गुड मॉर्निंग, दुपार असेल तर गुड आफ्टरनून, संध्याकाळ असेल तर गुड इव्हिनिंग. आणि रात्रीचं जर त्यांना सगळं सांगून जात असेल तर काय म्हणायचं? सगळं सांगून जर परत घरला जात असेल तर गुड नाईट म्हणायचं. लक्षात आलं? जाते वेळी आता इथं फक्त थँक्यू म्हणलेलं आहे. तर संध्याकाळी जर विषय झाला असेल तर तो सगळं सांगून चाललाय विद्यार्थी घरला, मग तुम्ही काय गुड नाईट म्हणून सी यू असं म्हणून तुम्ही जाऊ शकता. आणि जर सुरुवातीलाच तुम्ही संध्याकाळी हेडमास्टरना भेटलाय तर वस्ती शाळा असेल तर संध्याकाळी भेटू शकतात विद्यार्थी मुख्याध्यापक यांना. त्यामुळे गेल्या गेल्या तिने काय म्हणणार? गुड इव्हिनिंग म्हणणार. रात्रीला जर 8 वाजता जर गेले तरी पण गुड इव्हिनिंग म्हणणार ते. लक्षात आलं का? मग ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. गुड मॉर्निंग कधी म्हणायचं, काय काय कशी वेळ आहे त्यावरून ठरवा. शक्यतो सुरुवाती गुड मॉर्निंग झालेलं आहे इथं. चला पुढचं घ्या आता. लिहिलेलं नाही अजून? का लिहिलेलं नाही मला सांगा. हा
अंडू कुठे ऑप्शन आहे बघा, होते का अंडू? नाही होते. हा ते गेले, ते अंडू वेगळ्या ठिकाणी झाले. थांबा रेडो करतो. नाही काय होत नाही, अंडू बिंडू तसलं काही चालत नाही. अंडू पांडूला इथं किंमत नाही. चला